नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिली बातमी आहे सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आणि ती म्हणजे देशात आता कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे। सीरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोनही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे। डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। ही दोन्ही वॅक्सिन्स अर्थातच लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं सुद्धा डीसीजीआयने म्हटलंय। या दोन्ही लसी 100% सुरक्षित आहेत। लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे। अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये असं डीसीजीआयचे व्हीजी सोमाणी यांनी स्पष्ट केलंय। After adequate examination, the CDSCO has decided to accept the recommendations of the expert committee, and accordingly, vaccines of Messrs. Serum and Bharat Biotech are being approved for restricted use in emergency situation, and permission is being granted to Messrs. Cadila Healthcare for conduct of phase 3 clinical trial in India. आणि लसीला तर मान्यता मिळाली आहे। आता लसीकरण कसं होणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। तर हे लसीकरण खूप मोठ्या प्रमाणावर अर्थातच होईल। आतापर्यंत आपल्याला फक्त लहान मुलांच्या लसीकरणाचा अनुभव होता, पण या वेळेला मात्र निवडणुकीसारखी तयारी केली जाणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये बूथ तयार केले जाणार आहेत। जवळपास 57,000पेक्षा जास्त जणांना प्रशिक्षण यासाठी देण्यात आलेले आहे। 719 जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे। आतापर्यंत लस देणारे 96,000 स्वयंसेवक तयार झालेले आहेत। आणि ही कोविशिल्डची लस कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात। ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या लसीच्या निर्मिती आणि वितरणासाठी करार करण्यात आलेला आहे। कोविशिल्ड असं या लसीचं नाव आहे। पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून या लसीचं उत्पादन होतंय। पुण्यात उत्पादन होत असल्याने देशभरामध्ये या लसीची वाहतूक करणं सहज शक्य आहे। आणि महत्त्वाचं, कोविशिल्डला अतिथंड तापमानाची गरज नाही। कोविशिल्डची किंमतही इतर लसींच्या तुलनेत कमी आहे। वैशिष्ट्य काय आहेत ते बघूयात। कोविशिल्डची कोरोनावर 90% ही लस यशस्वी ठरू शकते। महिनाभराच्या अंतरामध्ये 2 डोस घेणं गरजेचं आहे। 2 ते 7 सेल्सिअस अंश तापमानाची यासाठी गरज आहे। जवळपास 5 कोटी डोस याचे तयार आहेत असं देखील सांगितलं जात आहे। आणि जर बाजारात ही विक्रीला आली लस तर 500 ते 700 रुपयाची अगदी परवडण्यासारखी किंमत आहे। जुलै 2021 पर्यंत 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य कोविशिल्डच्या ठेवण्यात आलेलं आहे। तर दुसरी जी लस आहे कोवॅक्सिन, तिची वैशिष्ट्ये काय ते बघूयात। तिसऱ्या टप्प्यातली चाचणी यशस्वी झालेली आहे आणि याची अंदाजे किंमत 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे। यासाठी 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे आणि महिनाभरात 2 डोस घेणं गरजेचं आहे। अर्थातच हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आनंदाचा क्षण होता आणि या दोन्ही लसींना मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून आनंद व्यक्त केलाय। हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व शास्त्रज्ञ, संशोधक आणि यांचं अभिनंदन। आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पडलेलं पाऊल महत्त्वाचं असं देखील ते म्हणाले। तर सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी देखील कोरोना लसीला डीसीजीआयने मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। सीरम इन्स्टिट्यूटनं घेतलेल्या मेहनतीचं फळ अखेर मिळालं। कोविशिल्ड ही भारताची पहिली कोरोना विरोधात लस आहे। ही लस अतिशय सुरक्षित आहे आणि काही दिवसातच उपलब्ध होईल। तर परवानगी देण्यात आलेली लस या दोन्ही लसी सुरक्षित आहेत, काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं देखील यावेळी व्हीजी सोमाणी यांनी सांगितलंय। इसके साइड इफेक्ट्स भी बहुत बताए जा रहे हैं सर, ये सही है क्या? ना साइड इफेक्ट है। देखो एक बात पे पूरा आप श्योर रहिए कि किसी में भी सेफ्टी का कंसर्न होगा, थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करेंगे। कुल मिला के ये सेफ है सर। और कोई साइड इफेक्ट नहीं है। 100 साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं, पर वो जो जैसे छोटी मोटी साइड पे पेन होना, थोड़ा सा फीवर होना, थोड़ी सी एलर्जी होना, ये तो हर वैक्सीन में होता है। लेकिन सर लोग ये कह रहे हैं कि इम्पोर्टेंट हो जाएंगे, ये भी सही है क्या? ये तो बहुत ही बकवास है। थैंक यू। वेरी सेफ, डोंट वरी।
आणि राज्य आणि केंद्र सरकारनं ठरवल्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवली जाईल। तसंच आरोग्य सेवकांना आधी त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये पोलीस सुद्धा आहेत त्यांचं लसीकरण केलं जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले। तसंच लसीचा काळाबाजार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून तो काही प्रोटोकॉल जो काही कार्यक्रम ठरवलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत। या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जे फोरफ्रंटला राहून ज्यांनी काम केलं, खास करून डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, नंतर आमचे पोलीस सहकारी, या सर्वांना सर्वात पहिले वॅक्सिनेशन देण्यात येईल। त्याच्यानंतर 70 वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे, नंतर 60 वर्षाच्या वरती किंवा त्यांना कोमॉर्बिड आहे, कुणाला बाकी 60 वर्ष आहे पण त्यांना बाकी काही आजार आहे, अशा लोकांना प्राधान्याने लस देण्यात येईल। आणि या पद्धतीनं संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ठरवलेला आहे। त्या पद्धतीनं व्यवस्थित लसीकरण होईल याची संपूर्ण तयारी आमची झालेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं काळाबाजार होणार नाही याच्या बाबतीत फूड अँड ड्रग विभाग आणि पोलीस खातं चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन कुठेही काळाबाजार होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। यानंतर वळत इतर घडामोडींकडे आणि बातमी आहे आता साहित्य संमेलनाबद्दलची। औरंगाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होतीये। या बैठकीत मंडळाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत। सध्या कोरोनाचा काळ आहे आणि 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत निर्णय होणार आहे। संमेलन जर घ्यायचंच ठरवलं तर ते कुठं घ्यायचं याबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई, पुणे, नागपूर, गोवा, छत्तीसगड आणि हैदराबाद इथले सगळे सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत। थोड्याच वेळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची या ठिकाणी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद त्याचबरोबर छत्तीसगड या ठिकाणचे जे आहे महामंडळाचे जे सदस्य आहेत असे 19 सदस्य या ठिकाणी येणार आहेत। या 19 सदस्यामध्ये माजी मंडळाचे अध्यक्ष देखील उपस्थित राहणार आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात जी आहे तर या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये मुख्य उद्देश असा राहणार आहे की येत्या 94वा अखिल भारतीय साहित्य संमेलन जो आहे तो घ्यायचा की नाही घ्यायचा तर कुठे घ्यायचा याबाबत या ठिकाणी निर्णय होणार आहेत। काही वेळातच आता या बैठकीला सुरुवात होईल। मंडळाचे जे सदस्य आहेत यायला सुरुवात झालेली आहे। मंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय होणार आहे तो निर्णय दुपारपर्यंत समोर येईलच। मात्र याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे की हा निर्णय काय होतो। कोरोनाच्या काळात जे आहे तर हा घ्यायचा की नाही घ्यायचा हा मोठा प्रश्न या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे। मात्र दुपारनंतरच हे स्पष्ट होणार आहे की निर्णय काय घेण्यात येईल। कार्यवाहक जे आहे महामंडळाचे दादा गोरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी दुपारनंतर प्रसारमाध्यमांना संपर्क करू असं सांगितलेलं आहे। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे फोनवरून। सचिन, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? कारण जोरदार चर्चा सुरू आहे। एकतर साहित्य संमेलन घ्यायचं की नाही याबद्दल सुद्धा 2 गट निर्माण झाले होते, त्यामुळे आताचे अपडेट्स काय आहेत? कशावर चर्चा सुरू आहे? नक्कीच आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे। जे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जे मंडळाचे सदस्य आहेत ते औरंगाबादला दाखल झालेले आहेत। त्यांनी आता सध्या बैठक आतमध्ये सुरू आहेत। आतमध्ये कुठल्याही प्रसार माध्यमांना प्रवेश दिलेला नाहीये। मात्र ही सुरू होऊन एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत बैठकीला सुरुवात होऊन। या बैठकीमध्ये इतर महामंडळाच्या विषयाचा सर्वात महत्त्वाचा विषय हा राहणार आहे की या कोरोना काळात जे आहे तर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यायचे की नाही घ्यायचे हा विषय देखील या बैठकीत उपस्थित केला जाणार। आणि या बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे आज की हे संमेलन घ्यायचे की नाही घ्यायचे, तर औरंगाबादला, नाशिकला किंवा दिल्लीला कुठे घ्यायचं याबद्दल पण अनेक मतभेद होऊ शकतात। मात्र हा जो सर्व काही संमेलनाविषयीचा प्रस्ताव आहे तो ठेवण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे मंडळाच्या सभासदांकडून। आणि दुपारपर्यंत हे नक्की होईल की महासंमेलनाबाबत काय निर्णय घेण्यात आला। एका पत्रकाद्वारे ते कळवणार आहे अशी माहिती या ठिकाणी मंडळाचे अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल। कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, एकतर आधी कोरोना काळामध्ये संमेलन घेऊच नये अशा एक मतप्रवाह होता, मात्र आता 2 गट झालेले आहेत आणि नाशिकमध्ये होतंय का दिल्लीमध्ये होतंय, कारण या 2 शहरांचा जास्त दावा सांगितला जातोय। त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
धावत्या रेल्वेमध्ये चढू किंवा उतरू नका या पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालताना नेहमीच पाहायला मिळतात. पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्टेशनवर एक प्रवासी 2 नंबर प्लॅटफॉर्मवर असलेली लोकल पकडण्यासाठी रूळ ओलांडत होता. त्यावेळी अचानक 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून एक ट्रेन येत होती. या ट्रेन खाली या प्रवाशाचा जीव जाता जाता अक्षरशः थोडक्यात वाचलेला आहे. अंगावर काटा येतो. ही दृश्य बघून आपण याचं आणि त्याचा जीव वाचण्याचं कारण म्हणजे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानानं या प्रवाशाचा जीव वाचवलाय. AB निकम असं या धाडसी जवानाचं नाव आहे. या जवानाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवाशांनी घरी जाण्यासाठी घाई करताना जीव धोक्यात घालू नये असं आवाहन त्यांनी केलंय. याच्या पहिले सुद्धा जी कालची घटना सर्व महाराष्ट्राने पाहिली की सुजितनी जर प्रसंगात जर दाखवलं नसतं तो बिचारा नक्की गेला असता. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक होता फक्त त्याच्यामध्ये. ज्यांनी त्या धरून ओढला म्हणून त्याचा जीव वाचला थोडक्यात. मागे सुद्धा आमच्या पोलीस सहकाऱ्यांनी अशाच पद्धतीनं प्रसंगात धरून राखून अनेकांचे प्राण वाचवले. मागेच आणि अशा ज्या घटना झाल्या मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की ट्रॅफिक पोलिसाला आमच्या फरफडत नेलं त्यांनी. अशा अनेक घटना झाल्या तर त्यांना बोलावून त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. या दृष्टीनं अनेकांचा मी बोलवून त्यांचा सत्कार करतो. आता कालची जी घटना आहे त्यांच्या प्रसंगाधानामुळे लिटरली त्यांचा जीव वाचला. यांनी जर त्याला धरून ओढलं नसतं तर जीव गेला असता तिथे. त्याच्यामुळे असे जे आमचे सहकारी जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. म्हणून मी सुजितजीला बोलावलं होतं. मला अतिशय आनंद आहे की एक चांगलं काम त्यांनी केलं आणि एका 60 वर्षाच्या माणसाचा जीव वाचवला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक गाडी गेली तर दुसरी गाडी मिळेल, पण जीव जर गेला तर परत येणार नाही हे वारंवार सांगितलं जातं. आणि प्रत्येक वेळेला असं कोणी ना कोणीतरी तुमचा जीव वाचवणारा देवदूत तिथे असेल असंही नाही, हे कृपया लक्षात घ्या. पुढची बातमी बघूयात. लोकलमध्ये चोरट्यानं मोबाईल हिसकावून पळ काढला. चोरट्याला पकडण्याच्या नादामध्ये प्रवासी लोकल खाली येण्यापासून अगदी थोडक्यात बचावलाय. सुदैवानं या प्रवाशाचा जीव वाचलाय. कल्याण GRPनं मोबाईल हिसकावून पळणाऱ्या त्या चोरट्याला CCTVच्या सहाय्यानं अवघ्या 24 तासांच्या आतच अटक केली आहे. मात्र सर्वसामान्यांना लोकलची परवानगी नसताना सुद्धा असे चोरटे सर्रास आता लोकलमध्ये दिसत आहेत. हेच खरं तर आश्चर्य आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे. प्रदीप, खरोखरच हे अत्यंत धाडसी हे होतं की दैव बलवत्तर म्हणून तो प्रवासी वाचला. काय नेमकं घडलं होतं आणि कशा प्रकारे त्याला वाचवण्यात आलं आणि कशा प्रकारे चोर पकडण्यात आला? आपण जर बघितलं तर ही आंबिवली स्थानका दरम्यानची घटना आहे. आणि जर आपण बघितलं तर हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती नाईटला कामाला होता. तो घाटकोपर पासून कसाराकडे तो जात असताना आंबिवली स्टेशनवरती चोरट्याने त्याचा मोबाईल गाडीतून काढून घेतला आणि पळ काढला. हाच पळत असताना हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती सुद्धा त्या पाठी पळाला आणि तो गाडी पकडण्यात पडला. मात्र तो सुदैवाने वाचलाय. मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास करायला देत नाहीत, स्टेशनवर जायला देत नाहीत. मग हे चोरटे कसे काय स्टेशनवर येतात आणि लोकलमध्ये चढतात? त्यांच्याकडे डुप्लिकेट आय कार्ड आहेत का की ते कसे स्टेशनवर पोहोचतात? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि ह्याची रितसर चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं जात आहे. धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल. हाच तर प्रश्न आहे की सर्वसामान्यांना जर लोकल प्रवास नाहीये तर मग चोरटे कसे काय लोकलमध्ये शिरतायत आणि त्यांच्याकडे कोणतं अत्यावश्यक कामाचं कार्ड आहे की ज्याच्याने त्यांना लोकलमधून ते प्रवास करतायत? पुढची बातमी नागपूरची आहे. नागपूरमध्ये मेडिकल परिसरातल्या उंटखाना NIT गार्डन भागामध्ये 4 चाकी वाहनं जाळल्याची घटना घडली. यामध्ये 3 ते 4 कार अज्ञातांनी पेटवून दिल्या आहेत. तिथून ते अर्थातच पसार झालेत. घराबाहेर उभ्या असलेल्या काही 4 चाकी वाहनांना या सगळ्यांनी आग लावली होती. मध्यरात्री 2च्या सुमाराला ही घटना घडली. आता पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं राज्य सरकारनं 3 जानेवारी
हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि स्पर्शरंग कला परिवाराच्या वतीनं 20 बाय 45 फूट उंचीची भव्य अशी सावित्रीबाईंची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या पोर्ट्रेट रांगोळीसाठी तब्बल 200 किलो रांगोळी वापरण्यात आली आहे. एकूण 8 कलाकारांनी यासाठी कष्ट घेतलेत आणि ही रांगोळी साकारण्यासाठी 45 तासांचा अवधी लागलाय. त्यासाठी 10,000पेक्षा जास्त खर्च देखील आलाय. मात्र सावित्रीबाईंनी तत्कालीन समाजातील पुरसटलेल्या मानसिकतेला छेद देत महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाला रांगोळीच्या माध्यमातून स्पर्शरंग कला परिवाराच्या वतीनं दिलेली ही सलामीच म्हणावी लागेल. आणि या क्रांतीज्योतीला न्यूज 18 लोकमतच्या वतीनं सुद्धा अभिवादन. यानंतर बघूयात पुढची बातमी. सगळीकडे थंडीचा कडाका वाढलाय आणि जुन्नरमध्ये आज अगदी पहाटेपासूनच शेत शिवारामध्ये धुक्याची धुलई पाहायला मिळते. अगदी सकाळी 8 नंतर तर धुक्याचं प्रमाण इथे आणखीनच वाढलंय. आजचा सूर्योदय सुद्धा धुक्यात लपेटलेला होता. प्रचंड धुकं इथं पडलं होतं. अगदी 15 फुटांवरची वस्तू सुद्धा दिसेनाशी झाली होती. धुक्यांनी सगळीकडे हा आच्छादलेला परिसर अगदी मनमोहक दिसत होता. मात्र कांदा, द्राक्ष आणि इतर पालेभाज्यांसाठी हे धुकं धोकादायक ठरणार आहे. तर श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पारा घसरलाय. त्यामुळे तिथे तर चांगलाच थंडीचा कडाका आहे. काल या ठिकाणी बर्फवृष्टी सुद्धा झाली. त्यामुळे बर्फवृष्टीचा स्थानिकांनी तर आनंद लुटलाच, पण पर्यटक जे गेलेत त्या पर्यटकांना सुद्धा आनंद लुटता आला. ही दृश्य आपण बघतोय, ही दृश्य आहेत श्रीनगरमधल्या बर्फवृष्टीची. आणि यानंतर जाऊयात कोकणामध्ये, कारण कोकणातले समुद्र किनारे नवीन वर्षातल्या पहिल्याच सुट्टीमध्ये, शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये अगदी चांगलेच फुलून गेलेत पर्यटकांनी. आपल्याला माहिती अगदी ख्रिसमस नंतर ते पुढचा पूर्ण आठवडा इथे भरपूर गर्दी असते. स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवर मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी नवीन वर्षात याच समुद्र किनाऱ्यांना पसंती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले लाडघर, मुरुड, कर्दे हे सगळे समुद्र किनारे पुन्हा गजबजलेत. 31ला शासनानं निर्बंध घातले होते, त्यामुळे सगळेच पर्यटक जाऊ शकले नव्हते. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या बीचेसवर त्यांना येता आलं नव्हतं, पण लगेचच लागून सुट्टी आली आणि त्यामुळे पर्यटक पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर दाखल झालेत. आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. नवीन वर्षातल्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत. 31ला शासनाने काही निर्बंध लावल्यामुळे काही पर्यटकांना येता आलं नव्हतं. मात्र आता लागून आलेल्या ह्या 2 सुट्ट्यामध्ये अनेक पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत. माझ्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय. दादा, मला सांगा, तुम्ही 31ला का आला नव्हतात आणि आता आलात तर तुम्हाला काय वाटतंय? आम्ही 31ला आलो नाही, कारण शासकीय आपल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही शासकीय निर्बंध होते आणि त्यामुळेच आम्ही येऊ शकलो नाही. एक सोशल डिस्टन्स हा एक मोठा विषय होता आणि तोही आपण नागरिकांनी पाळणं आवश्यक होतं. पण शनिवार रविवारच्या सुट्ट्या होत्या आणि त्या सुट्ट्यामध्ये बरेच दिवस आम्ही जवळजवळ 8 महिने कुठेही बाहेर पडलो नव्हतो आणि एक एन्जॉय करण्यासाठी ही एक चांगलं स्थळ आहे, पर्यटन स्थळ. म्हणून आज आम्ही इथं 2 दिवस सुट्टी घेऊन आलेलो आहे. इथले काय वाटतं इथले समुद्र किनाऱ्यावर? आम्हाला समुद्र किनाऱ्यावरती खूप एन्जॉय मिळाला. 8 महिन्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जरा मनसोक्त आनंदही मिळाला आणि आमच्या ज्या भावना होत्या 8 महिने दबून ठेवलेल्या, त्या भावना आमच्या जरा उत्स्फूर्तपणे आम्ही काम करण्याची उत्तेजना मिळाली आम्हाला.
एवढं फक्त आम्हाला एन्जॉईंग आणि आनंद अथाट आनंद सागरात आम्ही आता बुडून निघालो असं आमची अवस्था झालेली आहे सध्या. 31ला जरी येता आलं नसलं तरी सलग लागून आलेल्या या 2 दिवसातल्या सुट्ट्यामुळे कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटायला मिळाल्याचं भावना आता अनेक पर्यटकांच्या मनामध्ये आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.